Hello TY students. So let us consider another hardware practical with implementation on FPGA or Spartan 3 device. Spartan 3 FPGA device, FPGA IC. So BCD to 7 segment display decoder, that is what the practical is considered. So let us consider here the entity part. So BCD, that these are the inputs, 4-bit inputs, 3 down to 0, that means 4 inputs. Then segment as a output, 7 outputs, 6 down to 0 means 7 outputs. So for the 7 segment display units, those 7 IC outputs, FPGA IC outputs, those will be connected to those pins. And this has a one more Z output. So that is what it is considered for the purpose, and that is on the kit there are 4 7 segment display units. So out of those 4 7 segment display units, the any one unit or the particular unit, that is what it is made as a active. त्यामुळे त्याच्यावरच 4 डिस्प्ले आहेत 7 सेगमेंट डिस्प्लेज. तर त्याच्यापैकी कुठल्या तरी एका याच्यावर पर्टिक्युलर जो आपण सिलेक्ट करणार आहे, अनेबल करणार आहे, त्याच्यावरती आउटपुट दिसेल. सो फॉर दॅट पर्पज झेड इज द आउटपुट. सो झेड पिन ही त्याला कनेक्ट केली अनेबलसाठी. ओके. सो हिअर स्टार्टिंग पॉईंट दॅट इज तुम्ही फॅमिली, डिव्हाइस, पॅकेज हे सगळं सिलेक्ट करता. हे दिसतंय तुम्हाला इथं XC3S 400, PQ208 -4 that is the speed grade, and Spartan 3 that is the family. So that particular thing that is selected. So case statement, that is what it is used in the program. So when 0000, so this output will be 0 that is to be displayed. म्हणजे काय, 7 सेगमेंट डिस्प्लेमध्ये मधलं फक्त बार दिसणार नाही, एक बार मधला, बाकी कडेचे सगळे ॲक्टिव्ह होतील, 1 होतील. म्हणजेच ABCDEF, जी मधला जी असतो ना, बरोबर आहे का बघा. सो मधला जी तेवढा ॲक्टिव्ह होत नाही, म्हणजे 0 दिसेल. 1 साठी काय होणार, लाईन दिसेल, व्हर्टिकल लाईन, म्हणजे B आणि C, म्हणजे A0, B आणि C 1 1, बाकी सगळे 0, लाईक दॅट. सो इथं मी काय केलं आहे, ओनली अप टू 8 वी हॅव सिलेक्टेड. ओके. यू कॅन ॲड फॉर 9, यू कॅन ॲड फॉर ABCDEF, एफपर्यंत तुम्ही जाऊ शकता. पण ते पुढचे मी इथं डिस्प्ले केलेले नाहीत किंवा घेतलेले नाही आहे स्टेटमेंट्स. तुम्ही ॲड करू शकता, रादर करायला पाहिजेत. ओके, दॅट वन. आणि डायरेक्टली केस स्टेटमेंटमध्ये लास्ट स्टेटमेंट इज वेन अदर्स, दॅट विल बी द दिस थिंग दॅट इज टू बी डिस्प्लेड. एंड केस, एंड प्रोसेस. Now the usual procedure, that is what it is, check syntax that is considered. Then with the user constraint, second step, that is assign package pins, that is to be considered. So with the assign package pins, 4 inputs BCD आहेत, तर ते आपण घेतलेले आहेत. तर 141, 140, 139 आणि 138. सो हे मायक्रो स्विचेसच्या थ्रू, 4 मायक्रो स्विचेसच्या थ्रू 4 इनपुट दिलेले आहेत BCD इनपुट म्हणून. आउटपुट इथं ह्याच्या ICचे आउटपुट म्हणजे स्पार्टन 3चे आउटपुट ते 7 सेगमेंट डिस्प्ले पिन्सला कनेक्ट केलेत, आणि झेड हे पर्टिक्युलर अनेबल करायसाठी दिलेलं आहे. तर हिअर वी आर कन्सिडरिंग 4 आपल्याला डिस्प्ले युनिट्स आहेत किटवरती. तर 0, 1, CSDIS 0, 1, 2 आणि 3. तर त्यापैकी आपण आत्ता 176 दिलं आहे पिन नंबर झेडला. म्हणजेच काय, तर सेकंड नंबर राईटकडून लेफ्टकडं 4, 1, 2, 3, 4 असे युनिट्स आहेत 7 सेगमेंट डिस्प्ले युनिट. त्यापैकी राईटकडून दुसरं म्हणजे 176 त्याला अनेबल केलं आहे. दॅट इज वॉट इट इज कन्सिडर्ड. सो हिअर ऑल्सो इट इज गिवन ॲज अ 176. ओके, दॅट यू कॅन सी देअर. नाव नेक्स्ट थिंग दॅट इज, ही सेव्ह केली पिन. आता पुढची स्टेप, implement design, translate, map, place and route, that will be executed किंवा run. त्याच्यानंतर next step, that is generate prompt file किंवा you can say JTAG file, that one. So JTAG file connect केलेली आहे, that one. So here you can see there. रन व्हायला लागलं आहे, ते थोडा उशिरा लागतो त्याला, 2 मिनटं होईल रन. हे रन झालेलं आहे, दॅट वन. ओके. आता इथं हे आले, पहिल्यांदा हा बार इकडे येईल, तो बार इकडं क्लिक करून इकडं घ्यायचा या बाजूला. अँड देन यू कॅन गो फॉर प्रोग्राम. कुठला प्रोग्राम डाउनलोड करायचा आहे तो, तर बिट फाईल, डॉट बिट.
मग आपण display.vhd फाईल तयार केली आहे, तर display.bit फाईल डाउनलोड होईल. आता होते का बघा. प्रोग्राम सक्सिडेड मेसेज येईल, म्हणजे तिथं सक्सेसफुली डाउनलोड झालं. ओके, प्रोग्राम सक्सिडेड मेसेज आलेला आहे, म्हणजे सक्सेसफुली डाउनलोड झालेला आहे. सो हिअर यू कॅन सी नाव दिस युनिट दॅट इज कन्सिडर्ड. इकडून दुसरं, रादर मी इकडून दुसरं सांगितलं, इकडून दुसरं. सो 176 पिन म्हणजे हे अनेबल केलं आपण, हे पर्टिक्युलर 7 सेगमेंट डिस्प्ले युनिट. हे बाकीचे इनॅक्टिव्ह आहेत, बरोबर आहे. तर आता हे पहिले इथे 4 BCD इनपुट्स खालची रो आणि इथले 4 पहिले स्विचेस हे जे आहेत ते मी देतो आहे. आता इथं किती 6 दिलं आहे, बरोबर आहे. 0 1 1 0 म्हणजे 6 दिलेलं आहे BCD इनपुट. तर 6ला 6 डिकोड होऊन डिकोडरचं आउटपुट 6 आलं आहे दिसतं आहे, बरोबर आहे. मी इथे अजून एक पिन शेवटची इथं 1 करतो, म्हणजे 7 करतो आहे. यू कॅन सी देअर 0 1 1 1 म्हणजे 7 आलं. आता मधली पिन मी इकडं परत एक डिसेबल करतो. सो काय इथं आलं 0 0 1 1 म्हणजे 3 आलं आहे. 3ला 3 डिकोड होऊन 3 डिस्प्ले झालेला आहे. ओके, लाईक दॅट यू कॅन सी द कॉम्बिनेशन. इथं सपोज मी हे करतो 5 आलं आहे, बरोबर आहे. 0 1 0 1 मीन्स 5. ओके, खाली 0 1 0 1 म्हणजे 5. तर 5ला इथे 5 डिस्प्ले दाखवलेला आहे युनिट, बरोबर आहे का. आणि सगळे 0 करतो. 0 दिसते का बघा, हे 1च केलं. आता 0 0 हिरवा LED, 0 0 0 1 म्हणजे 1ला 1 इथं आले आणि 0ला 0 येते का बघा, हे 0. सगळे 0 LEDs इथे, इनपुट LEDs सगळे स्विचेस 0 आहेत, म्हणजे 0 आलेलं आहे. सो दिस इज वॉट इट इज 7 सेगमेंट डिस्प्ले डिकोडर, BCD to 7 सेगमेंट डिस्प्ले डिकोडर. हार्डवेअर प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेड ऑन FPGA. स्पार्टन 3 वरती आता मगाशी काय झाला होता, म्हणजे मागच्या प्रॅक्टिकलला वी हॅव कन्सिडर्ड दॅट ॲज अ 4-bit ॲडर. त्यामध्ये आता नवीन प्रोग्राम डाउनलोड केला, म्हणजे हा आता IC आपल्याला काय म्हणून ॲक्ट व्हायला लागला आहे, तर 7 सेगमेंट डिस्प्ले डिकोडर म्हणून ॲक्ट व्हायला लागला आहे. आता हे FPGA आहे ते परत मी एकदा सांगतो. FPGA आहे कशावरनं, तर मी हे ऑफ करतो पॉवर सप्लाय. इथं पॉवर ऑफ झालेले दिसेल तुम्हाला. पॉवर ऑन केल्याबरोबर हे 0 असताना ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे, किंवा इथं 1 करतो मी एक मुद्दाम, किंवा रादर 2 करतो. इथं 2 दिसेल. ओके, दिस 1. आता इथं 2 दिसते का बघा पॉवर ऑन केल्यावर. हे पॉवर ऑफ केलं मी, पॉवर ऑन केलं. तर पॉवर ऑन केल्याबरोबर रॅम असल्यामुळं काही झालेलं नाही, त्यामुळे यू हॅव टू रिप्रोग्राम डाउनलोड द प्रोग्राम वन्स अगेन. ओके, .bit फाईल जी आहे ती. आणि इथला हिरवा LED पण लागलेला नाही आहे, तो पण तुम्हाला दिसतोय, बरोबर आहे का. हा इथला हिरवा LED लागलेला नाही आहे, तर तो पण लागतोय का बघा. मी इकडे एकदा परत रन करतो. तर मी इकडे काय करतो, डिस्प्ले इथं तुम्हाला दिसतेच, इकडे क्लिक करा. display.bit फाईल दिसते, display.bit फाईल दिसते तुम्हाला. तर ती काय करायची, डाउनलोड करायची ॲज अ प्रोग्राम .bit फाईल. आता सक्सेसफुल होते का बघा. प्रोग्राम फेल्ड आला, ठीक आहे. परत एकदा करूया. काही वेळा येतं आहे तसं, पण डोंट वरी. परत एकदा करायचं, किंवा मग पॉवर ऑन करून केबल व्यवस्थित लावून परत हे करायचं. तर त्यावेळी प्रोग्राम सक्सिडेड असेल. आणि प्रोग्राम सक्सिडेड आला. इथला हिरवा LED मगाशी लागत नव्हता, आता लागलेला आहे, म्हणजे सक्सिडेड. आणि आता तुम्हाला 2 दिसतं इथं डिस्प्ले बघा इथे. सो इथं 0 0 1 0 म्हणजे 2 आहे, 2च्या ठिकाणी 2 दिसतं आहे. जर 3 केलं मी, 0 0 1 1 म्हणजे 3 आलं आहे. 3ला 3 डिस्प्ले इथं दिसते, डिकोड होऊन दिसते. सो दिस इज वॉट इट इज सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ BCD to 7 सेगमेंट डिस्प्ले डिकोडर.